जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्यानं रक्ताचा सडा टाकलाय। काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडली आहे शिरोली बुद्रुक गावात, जिथे एका 10 वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्यानं मृत्यूची झडप घातली आहे। जुन्नरमध्ये बिबट्या आणि मानवी संघर्ष आता एक अत्यंत भयानक वळणावर येऊन पोहोचलाय। रात्री आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एका 10 वर्षांच्या मुलावर बिबट्यानं हल्ला केला। मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। वडिलांच्या प्रसंगावधानामुळे मृत्यूच्या जबड्यातून हा मुलगा थोडक्यात बचावलाय। गावातून घरी येतो, शिरोली गाव ते सोसायटी मध्ये हे डांबरी रस्त्याने 10 फूट सुद्धा नाही, लाईटी आहेत वरून। झडप मारली? हा, झडप म्हणजे आम्ही पुढे निघून आलो, जवळजवळ 15-20 फुटांनी मागून पळत आलो मोटरसायकल, आणि साईडला दुधाची किटली होती, म्हणून ती किटलीमुळं त्याचा पाय पकडला गेला आणि किटलीवर त्याचं तोंड आपटलं आणि तो पंचायत यांनी मारलेला होता। बिबट्या पळून गेला। गाडी वगैरे पडली का? गाडी वगैरे पडलीच नाही। मी त्याला मागं एका हाताने धरलं, एका हाताने एक्सेलेटरची बाजून धरलं आणि तसंच तिथं दवाखान्यात घेऊन कोण आलं? दवाखान्यात मीच होता। वन खात्याचं कोणी नव्हतं? हा, वन खात्याचे आले नाही, इथं आले का तिथं आले? नाही, तिथं आले, तिथं बी आले। गणेश आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घराकडे जात होता। रात्र होती, रस्ता शांत होता, पण याच शांततेत दबा धरून बसला होता तो नरभक्षक बिबट्या। दुचाकी समोर येताच बिबट्यानं कसलाही विचार न करता थेट दुचाकीचा पाठलाग करून गणेशवर झडप घातली। आम्ही गावातून सोसायटीकडे जात होतो, मोटरसायकल होतो, बाबू गाडी चालत होते, मागून काहीतरी हळूहळू आवाज आला। मी मागं बघितलं तो वाघ होता, मोठ्याने आरडलो वाघ। त्याने माझ्या पायाला जरा नखीवर काढली। तिथं एक घर होतं जवळ, आम्ही तिथं गेलो, त्यांनी आहे ना आम्हाला दवाखान्यात नेलं आणि आम्ही तिथून इथवर आलो। कुठल्या दवाखान्यात गेले अगोदर? राऊत सरांच्या दवाखान्यात, खाजगी दवाखान्यात। खासगी दवाखान्यात। इकडे कोण घेऊन आलं? विभागाची गाडी, वन विभागाची। वन विभागाची। त्यांना कोणी कळवलं? त्यांना ते गावातल्या लोकांनी। माझा तब्येत तुझी बरी आहे ना? हो। मी जरा लग्नाला गेले होते, मी लग्नावरून घरी आले होते, त्याच्या पप्पांचा फोन आला। मी म्हणलं कुठं गेलं बाळ, कुठं म्हणजे दूध घालायला गेले, म्हणून टाइम का झाला म्हणून मी फोन करायला गेले तर त्यांचाच फोन आला, पण ते माझ्या संग बोलूच शकले नाही, कारण हिला कसं सांगायचं पोराला वाघाने धरलं, म्हणजे खूपच होते। बिबट्याचा टोकदार दात आणि पंजांनी गणेशच्या पायावर झडप घातली। तितक्यात त्याच्या वडिलांनी मृत्यूला आव्हान दिलं। काळजाच्या तुकड्यावर डोळ्यासमोर बिबट्यानं हल्ला केल्यानंतर वडिलांनी एका हातानं गणेशला मिठी मारली, तर एका हातानं गाडीचा एक्सिलेटर ओढत वाऱ्याच्या वेगानं गाडी पळवत बिबट्याशी झुंज दिली आणि अखेर बिबट्याला तिथून पळ काढावा लागला। एक छोटा मुलगा आहे, धनेश दिनकर पोराडे नावाचा, 10 वर्षाचा आहे। तो त्याच्या वडिलांसोबत गाडीवर जात होता, तर त्यांनी सांगितलं की मागून बिबट्याने त्यांना अटॅक केलं आणि त्यांच्या पायावर अटॅक झालेला आहे त्याच्या। तर इथे जेव्हा आता घेऊन आले तर त्यांचे नातेवाईक आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर्स पण आले, तर त्यांनी आपल्या आर एस नारायणगावमध्ये आले आणि आपण मग आता त्याच्या वूंडमध्ये इंजेक्शन्स हे केलेले आहेत। त्याला जे इमर्जन्सी मॅनेजमेंट आहे ते सगळे इंजेक्शन्स पण आपण त्याला दिलेले आहे। आता अँटीबायोटिक्स पण दिलेले आहेत आणि आता पुढच्या उपचारासाठी स्टेबल आहे? हां, तो स्टेबल आहे। जखम थोडीशी आहे, मोठी खोल जखम? हां, खोल जखम आहे थोडी। त्या मुलाला तुम्ही दवाखान्यामध्ये आणलेले, काय नेमकी परिस्थिती, काय सांगाल, काय उपाययोजना केली? आता सद्यस्थितीमध्ये आपण दवाखान्यात आणलेलं आहे, डॉक्टर उपचार करतायत, त्यांना काय जे औषध उपचारांची गरज आहे किंवा सिरम वगैरे काय आहे ते देत आहेत डॉक्टर। आणि ह्याच्यापूर्वी पण तिथे घटना घडल्या होत्या त्याच गावामध्ये, त्याच लोकेशनला, तर आपण जवळजवळ 4 पिंजरे आता तिथे ॲक्टिव्ह आहेत। उद्या आपण त्या पिंजऱ्यांचं लोकेशन चेंज करून अजून एखादा पिंजरा वाढवून आपण जरा थोडंसं बिबट म्हणजे लवकरात लवकर जेरबंद होईल याबाबत उपाययोजना करायचं नियोजन आहे। गणेशवर सध्या उपचार सुरू आहेत, पण जुन्नर मधील प्रत्येक घरातील गणेश आज धोक्यात आहे। वन विभागाकडून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, मात्र हल्ले थांबायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबत वन विभागाची ही बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांनी डोकेदुखी वाढवली आहे। नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे।